नमस्कार मंडळी. चैत्र नवरात्रीमध्ये पंचमी, अष्टमी आणि नवमी या तिथीला कुंकुमार्चन केल्यानं देवीची विशेष कृपा प्राप्त होते असे म्हटले जाते. आर्थिक समृद्धी, कौटुंबिक सौख्य आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी या दिवसामध्ये देवीची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. आपल्या जीवनात धनलाभ, सौभाग्य आणि संकटमुक्ती यासाठी देवीला कुंकू अर्पण करण्याची परंपरा असल्याचं सांगितलं जातंय. त्यात चैत्र नवरात्री, पंचमी, अष्टमी आणि नवमी या दिवसातच काय महत्त्व आहे? या दिवशी कुंकुमार्चन कसं करावं? चला तर मग जाणून घेऊया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. नवरात्रीच्या काळात देवीवर कुंकुमार्चन करण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. चैत्र नवरात्रीत पंचमी, अष्टमी अथवा नवमीला हा विधी जरूर करावा. चला तर मग जाणून घेऊया कुंकुमार्चन कसे करावे. देवीचा नामजप करत एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे. कुंकुमार्चन देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते. म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते. कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्यामृत योग, लक्ष्मीपूजन, मंगळवार किंवा शुक्रवार अशा विशेष दिवसाची निवड करावी. तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे. यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते. विशेषतः नवरात्रीत हा विधी आवर्जून करावा. कुंकुमार्चन पूजा विधी. एका तांब्याच्या किंवा पितळेच्या चांदीच्या ताम्हणामध्ये देवीची मूर्ती ठेवावी. माता अन्नपूर्णा, दुर्गादेवी, महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते. अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू, सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट पात्रात घेऊन शुचिर्भूत करून घ्यावे. त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे. लाल फुले, गुलाब वाहने शक्य असल्यास ताम्हणात ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून ताम्हण सुशोभित करावे. दीप, धूप लावावा. गाईच्या तुपाचा दिवा लावावा. शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी सहस्त्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमध्ये एक नामाचा जप करत अथवा देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवर चिमूटभर कुंकू वाहत देवीला कुंकवाने आच्छादित करावे. करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता म्हणजेच केवळ अंगठा, अनामिका मधील बोट यांनीच कुंकुम देवीला देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे. काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही जण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात. दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे. मंत्रजप, नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी. कुंकवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते. म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे. अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र, आप्तेष्टांना वाटणे. हे कुंकू पुन्हा पूजेत अजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता. मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण
तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच दैवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते. अशा प्रकारे कुंकुमार्चन केल्यास आयुष्य, आरोग्य आणि धनलाभ मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.